नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे. तुमचे जर काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट हरवले असतील, जसं की तुमच्या गाडीचा आरसी बुक असेल, पासपोर्ट असेल तुमचा, किंवा अजून तुमचे 10वी-12वीचे डॉक्युमेंट असतील, किंवा अजूनही काही गोष्टी असू शकतात, जे की लॅपटॉप असेल किंवा तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतील, ह्यासारख्या गोष्टी हरवल्याच्या नंतर पुन्हा परत त्या ओरिजिनल मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पोलीस कंप्लेंट करावी लागते. तर ती ऑनलाईन पोलीस कंप्लेंट कुठेही न जाता तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या माध्यमातून करू शकता. तर कुठेही न जाता ती घर बसल्या तुम्ही कशी कंप्लेंट करू शकता, तीही निशुल्क, त्यासाठी कुठलाही चार्ज लागत नाही. याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच माझे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवरती याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. तर ही लिंक मी पुणे जिल्ह्यासाठी देतोय. आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये वेगळं पेज घ्यायचं आहे आणि ती लिंक कॉपी करून यामध्ये पेस्ट करायची. आणि यामध्ये जे पुणे डिस्ट्रिक्टचं नाव आहे पुणे, ते पुणे नाव फक्त काढायचं आहे आणि तुम्हाला काय करायचंय, तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये टाकायचंय. जसं मी हिंगोली टाकलं. आता इंटर यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमची या जिल्ह्याची वेबसाईट ओपन होईल. त्यावर ऑनलाईन तक्रार जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून मी आता जसा अर्ज करून दाखवणार आहे तशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण माहिती यामध्ये भरू शकणार आहात. तुमची तक्रार यामध्ये लिहू शकणार आहात. तर आता ते पेज कट करतो आणि पुणे जिल्ह्याची मी करतोय. तर मी कशा पद्धतीने करतो अशी तक्रार तुम्हाला यामध्ये करायची. बघू शकता, हा अनुप्रयोग पोलिसांना हरवले सापडले माहिती प्रदान करण्याकरिता आहे. तर ही फक्त माहिती पोलिसांपर्यंत पोहोचणार आहे तुमचं काय हरवलंय. या अर्जाच्या अंतर्गत बघू शकता, या अर्जाच्या अंतर्गत चुकीची म्हणजे दिलेली माहिती चौकशी तपास करण्यात येणार नाही. म्हणजे ही जी माहिती तुम्ही देणार आहात ही तपास करण्यात येणार नाही. फक्त तुम्हाला एक म्हणजे पोलिसाच्या वतीने एक लेटर मिळणार आहे. पोलिसांना खोटी माहिती देणे दंडनीय अपराध आहे. चुकीच्या माहितीसाठी अहवाल देणारी व्यक्ती स्वतः जबाबदार असेल. काही आपत्कालीन काळात तुम्ही 100 नंबरवरती कॉल करा. आता इन केस लॉस्ट मोबाईल, हे मोबाईल हरवला असेल तर कंप्लेंट करण्यासाठी आहे. आपल्याला डॉक्युमेंट हरवले तर आता अहवालाचा प्रकार तुम्हाला हरवले का सापडले. सापडले तर खालचा ऑप्शन, हरवले तर लॉस्ट आयटम रिपोर्ट वरचा ऑप्शन. त्यानंतर या ठिकाणी आता तुम्ही लोकलला जे पोलीस स्टेशन आहे तो पोलीस स्टेशन तुम्ही यामध्ये शोधाल. तर ते पोलीस स्टेशन न येता यामध्ये जे जे पोलीस स्टेशन तुम्हाला दाखवले जातील ह्यापैकीच एक तुम्हाला निवडायचंय, कारण ऑनलाईन तक्रार तुमची त्या पोलीस स्टेशनलाच जाणार आहे. तुमचं लोकलचं पोलीस स्टेशन यामध्ये दाखवलं जाणार नाही. अशा पद्धतीने पोलीस स्टेशन तुम्हाला निवडायचंय. त्याच्यानंतर दस्तावेज म्हणजे आता काय डॉक्युमेंट तुमचे हरवलेत बघू शकता तुम्ही. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स हरवलंय का, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर कार्ड, रेशन कार्ड, किंवा एज्युकेशनल डॉक्युमेंट असतील किंवा अदर डॉक्युमेंट असतील. तर अशा प्रकारे काय डॉक्युमेंट हरवलेत तुमचं या ठिकाणी मोबाईल किंवा अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे तुमचं लॅपटॉप किंवा पॅन ड्राईव्ह यासारख्या वस्तू. तर आता एज्युकेशन नाही, आपले अदर डॉक्युमेंट, घराचे इंडेक्स 2 हरवले म्हणून आपण तक्रार करतोय. तर अदर डॉक्युमेंट यावरती आपण क्लिक करणार. त्यानंतर आपण अदर डॉक्युमेंट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, त्या अदर डॉक्युमेंटचा क्रमांक जो काय असेल तो इंडेक्स 2 क्रमांक जो असेल तो इंडेक्स 2 क्रमांक यामध्ये टाकायचा. जे काही डॉक्युमेंट असेल त्याचा क्रमांक यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. क्रमांक टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला हरवले सापडले याची तारीख म्हणजे कधी हरवले त्याचा डेट तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. ज्या तारखेला तुम्हाला वाटतं की संशयित तारीख जरी असली तरी चालेल, ऍक्च्युअल तारखेची आवश्यकता नाही. तुम्हाला असं वाटत असेल या तारखेला हरवली ती तारीख यामध्ये सेट करून या ठिकाणी टाइम देखील आपण सेट करू शकता. त्यानंतर स्थान म्हणजे ठिकाण, कोणत्या ठिकाणावरून हरवले ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता की तुम्हाला जे काही ठिकाण वाटत असेल ते ठिकाण यामध्ये टाकायचे, लोकेशन गावाचं. त्यानंतर अर्जदार कोण आहे, ज्यांचं हरवलंय त्यांचं पूर्ण नाव यामध्ये टाकून घ्यायचंय. त्यानंतर इथे त्यांचा ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर त्यांचा संपर्कासाठी क्रमांक असेल त्यावरती ओटीपी देखील येणार आहे. तो संपर्क क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पत्ता टाकायचा आहे, जो काही आधारवर असेल किंवा ते रेसिडेंट जिथे असतील तो पत्ता टाकायचा आहे आणि या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पिनकोड टाकून घेतल्याच्या नंतर आता लेख तपशील याच्यामध्ये तुमचं काय हरवले, काय प्रकार आहे तो सगळा थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. जसं की आता या ठिकाणी लिहितो, माझे घर सामान शिफ्टिंग करत असताना
माझ्या घराचे इंडेक्स 2 हरवले आहे. तर अशा पद्धतीने एखादं टूल्स वापरा आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं टाईप करू शकता तुम्ही. तर ज्या व्यक्तीचं आपण ही ऑनलाईन पोलीस कंप्लेंट करतो त्यांच्या घराचं इंडेक्स 2 या ठिकाणी हरवलेलं आहे, तर त्या पद्धतीने अशी आपण तक्रार करत आहोत. अशा पद्धतीनं सर्व प्रॉपर तुमचं जे काही तुम्हाला लिहायचं असेल तो लेख यामध्ये तुम्ही लिहायचा आहे. घराचे इंडेक्स 2 इंडेक्स. तुम्ही जिथे कुठे बस स्थानकावर हरवला असेल, कुठे प्रवासात हरवला असेल, तर तशा पद्धतीने तुम्ही त्यात संक्षिप्त असं शब्दामध्ये लिहायचंय की प्रवासामध्ये हरवले, जे काही तुमच्याशी घडलं असेल तशा पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये नोट लिहायचं आहे. तर इंडेक्स 2 हरवले आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी. याची प्रशासनाने नोंद घ्यावी. तर अशा पद्धतीनं आपण आपली तक्रार जी काय आहे हरवल्याची ती तक्रार लिहिली आहे. आता टर्म्स आणि कंडिशन यावरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर आपल्याला जो कॅप्चर आहे तो कॅप्चर यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कॅप्चर टाकल्याच्या नंतर जतन करा यावरती आता क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ओटीपी सक्सेसफुली शेअर विथ यू म्हणजे आपल्या जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचंय. सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर लगेच तुमच्या समोर अशा पद्धतीनं जी कॉपी असेल पोलीस कंप्लेंट केल्याची आपण ऑनलाईन डॉक्युमेंट हरवल्याची ती कॉपी तुमच्या समोर येईल. त्यामध्ये सर्व काही तुमच्या लिहिलेला लेख व डिजिटल स्वाक्षरी सही तुमच्या समोर प्रिंट जनरेट होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ती सेव्ह करून ठेवू शकता किंवा कस्टमरला त्याची प्रिंट काढून देऊ शकता. तर अशा पद्धतीने ऑनलाईन डॉक्युमेंट जर हरवले असतील तर अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना पाठवा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्या चॅनलला फॉलो करा. टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करा. म्हणजे तुम्ही वैयक्तिक काही प्रश्न असेल तुमचा या संदर्भात तर तुम्ही मला कमेंट करून किंवा टेलिग्रामला इंस्टाग्रामला मला तुम्ही विचारू शकाल. चला तर मित्रांनो थांबूया तिथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.